आमदार प्रवीण भाऊ दरेकर सध्या आमच्यासोबत आहे। भाऊ, विनायक राऊत यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियावर त्यांची सूनने FIR दाखल केले आहेत। झाडफूकच्या नावाखाली त्यांना गोमूत्र प्यायला दिले होते, त्यांच्या केस कापल्याचे आरोप पण केले आहेत। काय सांगणार? नाही, विनायक राऊतांच्या संदर्भात अशा प्रकारच्या कृती करण्याचं ऐकिवात होतं, पण आता घरातूनच ते अशा प्रकारचे विधी करून जर आपल्या सुनेलाच त्या ठिकाणी या गोष्टींना भाग पाडत असतील तर यापेक्षा दुर्दैव दुसरं असू शकत नाही आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये FIR झालेला आहे। हे केवळ घरातनं आलेलं एक प्रकरण आहे। अशा प्रकारच्या गोष्टी यथावकाश पुढे येतीलच। पोलिसही त्याचा सखोल तपास करतील आणि योग्य ती कारवाई करतील आणि या सर्व विषयाच्या मुळाशी जातील। फिरोज नावाचे बाबा या प्रकरणामध्ये सध्या अटक आहेत आणि त्यांच्या वकिलाची आणि त्यांची सूनची मागणी आहे की त्यांच्या संपूर्ण कुटुंबियाला अटक करून चौकशी करा। नाही, 100% अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असे बाबा करतील, कुठलेही बाबा असो, त्यांना माफ करता कामा नये। त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणं आवश्यक आहे। संजय राऊत यांनी आरोप केले आहेत की धर्माच्या नावावर तुम्ही लोक पैसे खातात, असं भाजपवर त्यांनी आरोप केले आहेत। काय सांगणार तुम्ही? अधर्म झालेली लोक त्यांनी धर्माविषयी बोलू नये। अमित शहाने मला फोन करून दिल्लीला बोलवलं होतं, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले। त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी पण ऑफर दिली होती, असं त्यांनी सांगितले। काय सांगितलं? नाही, आता अमित भाईंनी फोन जर खडसे साहेबांना केला असेल आणि खडसे साहेब जर त्या ठिकाणी बोलले असतील तर त्याच्यावर मी काय भाष्य करणार ना। तो विषय खडसे साहेबांनी सन्माननीय अमित भाईंनाच माहीत असेल। आणि जर अमित भाई आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी फोन केला असेल तर त्या फोन आणि त्यांनी काय करायचं हा खडसे साहेबांचा विषय। एक तुमच्या हस्ते गणेश खंडकर यांच्या ऑफिसच्या आज उद्घाटन झालेलं आहे। तर इथे भाजपच्या आधी शिवसेनेचे नगरसेवक होते ठाकरे गटाचे, आता भाजपचे नगरसेवक आहेत। कशा प्रकारे काम होणार आहे ते या वॉर्डामध्ये? काय नाही, नक्कीच एक ते चांगले कार्यकर्ते आहेत। सुदैवानं महानगरपालिकेच्या सभागृहाचे नेते आहेत आणि त्यामुळे महापालिकेचा उपयोग होऊन मनीषाताईंच्या साथीनं ते या प्रभागाचा विकास नक्की करतील, यावर मला विश्वास आहे। त्यांना त्यांच्या कामासाठी शुभेच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।